नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट होणारा आंब्यापासून पदार्थ. आपण घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये 1.5 वाटी एवढा रवा घ्यायचा आहे. वाटी सेट करा व्यवस्थित, म्हणजे अजिबात प्रमाण चुकणार नाही. 1.5 वाटी रव्याला 1 वाटी साखर, आणि साखर घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ. चिमूटभर मीठ घातल्यानंतर आपल्याला वेलची पावडरसुद्धा घालायची आहे चमचाभर. आता हे सगळं मिक्सचर आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे साखरही वाटली जाईल आणि रवाही थोडासा वाटला जातो. आता ते आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला त्या बेटर बनवायचं आहे त्याच भांड्यामध्ये चाळणीने गाळून घ्या. त्यामध्ये काही मोठी साखर राहिली असेल किंवा वेलची पावडरचं थोडासा तूस वगैरे राहिला असेल तर तो आपल्या चाळणीमध्ये वरच्यावर राहून जातो. आता छान आपलं हे चाळून घेतलेलं तयार झालेलं आहे मिश्रण. त्यामध्ये आपण घालणार आहोत आंबा. मी 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे. छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याची अर्धी वाटी आपल्याला तेल घालायचं आहे. मैत्रिणींनो, तेल कोणतंही घालू शकता, तुमच्याकडे जे असेल ते. आता तेल आणि आंब्याचा रस छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेल ज्या वाटीने घेतलं होतं त्याच वाटीने आपण दूधही घेतलेलं आहे. दूध गरम केलेलंच घ्यायचं, पण थंड करून घ्यायचं. मिक्सरमध्ये ह्यासाठी घातलेलं आहे ते दूध, कारण आपलं मिक्सरमध्ये जे आंब्याचा आणि तेलाचं मिश्रण राहिलेलं आहे ते छान विसळलं जाईल. आता आंब्याचा रस आणि तेल मिक्सरमध्ये करून घेतलेलं रव्याच्या मिश्रणामध्ये छान असं घोळवून घ्यायचं आहे. आता घोळवून घेतल्यानंतर दूधही आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे. दूध थोडं उरवून ठेवा मैत्रिणींनो, सगळं घालू नका. आपल्याला नंतर घालायचं आहे. ते का नंतर घालायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आता दूध, आंब्याचा रस, तेल, रवा, साखर, वेलची पावडर आणि मीठ ह्याचं छान असं मिश्रण तयार करायचं आहे व्यवस्थित. जेवढं तुम्ही छान फेटून घेणार तेवढा आपला पदार्थ एकदम हलका होणार. आता फेटून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला झाकून ठेवून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे बाजूला. त्यानंतर आपल्याला ते पाहायचं आहे. तोपर्यंत आपण एक भांडं घेणार आहे ॲल्युमिनियमचं. त्यामध्ये आपण घालणार आहोत बटर पेपर. तुमच्याकडे जर बटर पेपर नसला तर असंही तुम्ही तूप लावून त्या भांड्यामध्ये ओतू शकता. आपल्याला बनवायचा आहे छान असा आंबा केक. घरच्या घरी बाहेरच्यापेक्षाही छान मऊ आणि छान स्पंजी जाळीदार असा केक होणार आहे. आंब्याचा सीझन चालू आहे आणि जरी आंब्याचा सीझन नसला तरीसुद्धा हा केक तुम्ही बनवू शकता. आंबा न घालता बाकीचं सगळं साहित्य तेच घालून आणि तुम्ही वेगळं काहीतरी घातलं तरीसुद्धा त्याच्यात तेवढाच छान स्वाद येतो. आता मी हे बदाम आणि काजूचे तुकडे घालून घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर अजूनही ड्रायफ्रूट्स वेगळे वेगळे घालू शकता.
पण मी बदाम आणि काजूचे तुकडे घालून घेतलेले आहे. ते सुद्धा छान हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपला 15 मिनटं हे मिश्रण ठेवलं होतं बाजूला. ते छान रवा फुलला आहे त्याच्यामध्ये. आता ह्या रव्यामध्ये हे पहा थोडंसं घट्ट झालेलं आहे, म्हणून आपल्याला उरलेलं दूध आता घालायचं आहे मैत्रिणी. जर घट्ट नसेल झालं तर तुम्ही दूध जास्त होऊ नये म्हणून नाही घातलं तरी चालेल. आता आपल्याला हे परफेक्ट मेजरमेंट आहे, त्यामुळे व्यवस्थित झालेलं आहे. ह्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे करून पातळ. आता मी घेतलेलं आहे इनोचं 1 पॅकेट. ह्यामध्ये परफेक्ट मेजरमेंट आहे, कारण दुसरं काही न घालता आपण फक्त इनोचं 1 पॅकेट घालायचं आहे. त्यावरती थोडंसं पाण्याचे 2 चमचे घालायचे आहे आणि परत एकदा फेटून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण. आता हलकं तर होणारच आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये इनो घातलेला आहे. तुम्हाला इनो नसेल घालायचा तर सोडा, बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण भांडं सेट करून ठेवलेलं आहे तूप लावून. त्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणेच हे मिश्रण झालं पाहिजे आणि मी जेवढी सामग्री घेतलेली आहे ती अगदी परफेक्ट आहे. आता ह्या मोल्डमध्ये आपण घालून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित. हे मिश्रण घातल्यानंतर ह्या भांड्याला थोडंसं डीप करायचं आहे, म्हणजे थोडंसं खाली असं आपटून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सेट होतं ते. वरून थोडासा चमचा फिरवला का छान आकार त्याला येतो व्यवस्थित. वरून तुम्ही आता टूटी फ्रुटीही घालू शकता, काजू बदामाचे कापही घालू शकता, जे तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल ते घालू शकता. आता आपल्याला ओव्हन न वापरता हा आपल्याला बनवायचा आहे केक. कशा प्रकारे बनवायचा आहे हे नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच कळेल. आता आपलं हे डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे, वरून काजू बदाम सगळं घालून. आता मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती. 10 मिनटं थोडं गरम करून घेतलेलं आहे. गरम केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे काही न घालता फक्त एक जाळी ठेवा आणि त्याच्यावरती हे भांडं ठेवून द्या. हे भांडं आपल्याला 30 मिनटं मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे. जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही. मीडियम गॅसवरती ठेवून 30 मिनटं आपला केक छान फुलणार आहे. पहा, आपला अर्धा डब्बा होता भांडा, त्याचा फुल डब्बा झालेला आहे. याचा अर्थ आपला केक एकदम भारी झालेला आहे. सुरीचं टोकही घातलेलं आहे, त्याला अजिबात काही चिकटकलेलं नाही. आपला केक आता मस्त आणि भारीच दिसायलाही झालेला आहे. करून पहा. आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आंबा केक सगळ्यांचा आवडीचा आंबा केक तयार झालेला आहे. आता ह्यावर थोडंसं आपण सुरीच्या टोकाने ढिल्लं करून घेऊ केक आणि त्यावरती एक भांडं ठेवायचं आहे, म्हणजे ताट, आणि पालथा करून काढून घ्यायचं आहे. पहा, झटकन निघाला, काहीही वेळ न लागता. कलरही सुंदर आलेला आहे. बटर पेपरसुद्धा त्याच्यावरती चिटकलेला नाही. ह्याचा अर्थ आपला केक एकच नंबर झालेला आहे. आता उलट्या बाजू सरळ करून घ्यायची आणि छान कापून घ्यायचं आहे. घरातल्या घरात केक झाला ना आपला. बाहेर आपल्याला बेकरीमध्ये जायची गरजही लागणार नाही. ना ओव्हनची गरज ना बेकरीची गरज. छान घरच्या घरी जाळीदार आणि स्पंजी केक आंब्यापासून करून पहा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडेल हा आंबा केक.
आंब्याच्या रसाचा. अगदी भारी, कलर आहे सुंदर. आता आपला हा केक झालेला आहे. मुलं तर खरंच वाट बघतायत, कधी देणार आजी मला केक. पण मी तुम्हाला दाखवल्याशिवाय कशी देणार, कारण व्हिडिओ तर संपूर्ण झालाच पाहिजे. आता बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत कुठून पाहता व्हिडिओ, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, कमेंटमध्ये जरूर कळवा. बाय मैत्रिणींनो. अशाच नवनवीन रेसिपीसाठी रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा आणि सबस्क्राईबही करत जा, जरी सबस्क्राईब नसेल करत तर. बाय बाय.